नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या मराठी सामाजिक संस्थांना नवी मुंबईतून हद्दपार करण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेनं घातलाय। तब्बल 40 ते 50 वर्षांपासून नवी मुंबईच्या विकासासाठी झटणाऱ्या या संस्था जिवंत राहाव्यात यासाठी सिडकोनं त्यांना जागा दिल्या होत्या। मात्र ती इमारत महापालिकेकडे हस्तांतरित झाली आहे। महापालिकेनं त्यांना अवघ्या 4 दिवसात जागा खाली करण्यास सांगितलंय। जागा खाली करा अन्यथा तुम्हाला हकलण्यात येईल असा इशारा महापालिकेनं दिलाय। काँक्रीटच्या जंगलात मराठी संस्कृती, साहित्य, कला आणि वाचन संस्कृती रुजावी तसंच शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी सिडकोनं काही संस्थांना प्रोत्साहन देत या संस्था जपल्या। मात्र ज्यांची जबाबदारी आहे या संस्थांना प्रोत्साहन देण्याची त्या नवी मुंबई महापालिकेनं या मराठी संस्था मोडीत काढण्याचा घाट घातलाय। ते महापालिकेने नोटीस दिलेली आहे। पुढचा अभ्यास कुठे करणार, कसं करणार, तुझ्या समोर काय ऑप्शन्स आहे? माझं नाव विकास साळुंके, मी वाशिममध्ये गेली 24 वर्ष इथेच राहतो आहे। आणि जेव्हा आम्हाला समजलं की इथे लायब्ररी आहे, टाउन लायब्ररी, जेव्हा ही बिल्डिंग तयार झाली तेव्हापासून आम्ही इकडे जॉईन झालो आहे। मी असतील, माझे मित्र असतील, आम्ही सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आहे। MPSC UPSC, कोण बँकिंग करतं आहे, कोण पोलीस भरती करतं आहे। तर जेव्हापासून आम्ही इकडे आलो आहे तेव्हापासून खूप म्हणजे सुविधा त्यांच्या केदारे सरांनी आम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत। त्यांचे बुक्स असतील किंवा सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत आणि खूप छान अभ्यास होतो आहे। कारण ह्या स्पर्धा परीक्षेच्या युगात इतकी सुविधा मिळणं खूपच कठीण होतं। आणि अचानक पालिकेने जे बंद होण्याचा आम्हाला नोटीस पाठवली तेव्हापासून खूप विद्यार्थी असे नकारात्मक विचार करू लागले, कुठे जायचं, काय करायचं, कसा स्टडी करायचा। मी पाचच्या 1-2 वर्षांपासून या लायब्ररीमध्ये येत आहे आणि जेव्हा मला माहीत पडलं की ही लायब्ररी म्युनिसिपल कॉर्पोरेशन NMMC जी कंटिन्यू करत आहे ते मला खूप चांगलं वाटलं आणि इट वॉज अन इन्स्पिरेशन। कारण की इथे खूप सारे ॲस्पिरंट्स येतात आणि ते पण इथे म्हणजे त्यांची जर्नी सुरू होते इथे देशाचं भविष्य हे करण्यासाठी। खूप मुंबईवरून लोक येतात, एकदम लांब लांबून, लिटरली लोक पूर्ण रात्र काम करून पण इथे येतात। आणि सर आणि मॅम जे आहेत लायब्ररीचे ते एवढे सपोर्टिव्ह आहेत। इथे पाणी भेटतं, प्यायला पाणी आहे, वॉशरूम आहे, क्लीन आहे, फॅन वगैरे आहे, एव्हरीथिंग इज म्हणजे एकदम सगळं एकदम व्यवस्थित केलेलं आहे। हे म्हणजे हे वाचनालय म्हणजे हे विद्येचंच देऊळ आहे। पुस्तकांची काही कमी नाही आहे। हे म्हणजे हे ॲक्च्युली एक एस्केप आहे, म्हणजे एक घरापासून, घराच्या तणावापासून, स्ट्रेसपासून इथे तुम्ही येऊन स्वतःचं म्हणजे स्वप्न ॲक्च्युली पूर्ण करू शकता। हे तुमचं एक स्टेपिंग स्टोन आहे पुढे जाण्यासाठी। आणि जर हेच आता ते बोलतात आहे की ते बंद करणार आहे तर मग हे बिलकुल चांगला नाही होणार। म्हणजे आम्ही कुठे जाणार, कारण की बाकी जे म्हणजे इथे काय आहेच नाही। ही खूप मोठी संस्था आहे आणि ही खूप जुनी संस्था आहे। विवेक भगत हे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडूनच मी नाटकासाठी सुरुवात केली। माझं वय तेव्हा 6 वर्ष होतं। जर ते नसते तर आता कदाचित मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये शिकून आले नसते। इथे ह्या संस्थेने खूप लोकांना घडवलं आहे। खूप मोठी मोठी नावं आहेत जी आता इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत। आता आमच्याकडे जी मुलं आहेत ती 18 ते 20 मुलं आहेत जी रेग्युलरली येत आहेत। आम्ही एका फेस्टिवलसाठी एक नाटक बनवतोय। थेस्पो हे एक यूथ फेस्टिवल आहे, त्यासाठी आम्ही एक नाटक तयार करतो आहे। तर त्याची प्रोसेस सुरू आहे आणि सगळी मुलं खूप मेहनती आहेत, सगळे खूप मनापासून काम करतायत। म्हणजे 9 to 5 जॉब केल्यानंतरही ते पूर्ण वेळ इकडे देत आहेत, त्यांचं मन इथे देत आहेत, त्यांचं पॅशन देत आहेत, त्यांची कला जोपासतायत। आणि त्यासाठी ही जागा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे, त्या मुलांसाठी खूप महत्वाची आहे, त्यांच्या कलेसाठी खूप महत्वाची आहे, त्यांच्या मनासाठी खूप महत्वाची आहे। सो नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल हे माझ्यासाठी पर्सनली खूप इमोशनल आहे आणि ह्या जागेने मला घडवलं आहे। आणि अशी अनेक मुलं आहेत जी आता घडतायत आणि त्यांना घडताना मॅमला बघायचं आहे, मला बघायचं आहे। सो थँक्यू। जो काही निर्णय होतोय, महापालिकेचा निर्णय झालाय की इथे बंद करायचं सगळं, ह्या सगळ्याला ब्रेक लागला तर पाहिजे, जर नाही लागला तर आम्हाला मग खाली बसून प्रोटेस्ट करावं लागेल। अजून ह्याच्या व्यतिरिक्त काही पर्याय नाहीये। पण कलेसाठी जागा देणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे असं मला वाटतं। त्यांनी आमची कला जोपासली पाहिजे, त्यांनी कलेलाही तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे जेवढ्या बाकी गोष्टींना ते प्राधान्य देतात।